मित्रांनो, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या झालेल्या नुकसानीची मदत म्हणून किंवा नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे। असा शासन निर्णय दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी काढला आहे। यामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेल्या सततच्या पावसाने नुकसान झालेले जिल्हे तसेच ऑगस्ट 2025 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे। हे जिल्हे कोणते व नुकसान भरपाई मंजूर किती रुपये केली आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ लाईक व शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करा। Subscribe now and press the bell icon. Never miss an मित्रांनो, update. शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। जसे जसे हे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवले जातील तसे तसे त्या जिल्ह्यांना मंजुरी मिळत जाईल। जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई परभणी, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यांना एकूण 136 कोटी 3,99,000 रुपये इतका रुपये निधी वितरित करण्यास 18 सप्टेंबर 2025 रोजी शासनाने GR च्या माध्यमातून मान्यता दिली आहे। यामध्ये जून 2025 या कालावधीत परभणी जिल्ह्यात एका शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, ज्याचं क्षेत्र होतं 0.40 हेक्टर। यासाठी एकूण 9,000 रुपये, तर जुलै महिन्यात परभणीमध्ये 87,117 इतक्या शेतकऱ्यांचं 60,739.02 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले होते। यासाठी 5,164.22 लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे व ऑगस्ट मध्ये परभणी जिल्ह्यात 90,483.20 हेक्टर क्षेत्रावरील एकूण 1,51,412 शेतकऱ्यांना 7,691.07 लक्ष रुपये इतका निधी मंजूर केला आहे। यानंतर सातारा जिल्ह्यात ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांची संख्या आहे 142 व क्षेत्र आहे 21.60 हेक्टर आणि यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे 3.23 लाख रुपये। तर सांगलीमध्ये 4,074.27 हेक्टर क्षेत्रातील 13,475 शेतकऱ्यांना 745.38 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते। नांदेडमध्ये तब्बल 6,48,533.21 हेक्टर क्षेत्रावरील 7,74,313 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि यासाठी एकूण 55,348.62 लक्ष इतका निधी मंजूर केला आहे। मित्रांनो, हे काही जिल्हे ज्याचे पंचनामे पूर्ण होऊन अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता आणि यांची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे। पंचनामे अजूनही सुरू आहेत। जसे जसे हे पंचनामे पूर्ण होतील आणि अहवाल शासनाला पाठवले जाईल तसं तसं त्या संबंधित जिल्ह्याची नुकसान भरपाई ही शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात येईल। अशा प्रकारे आपण पाहू शकता, परभणी जिल्ह्यातील एकूण 2,38,530 शेतकऱ्यांना 1,51,222.6 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाई पोटी 12,855.38 लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्याला 3.23 लक्ष रुपये, तर सांगली जिल्ह्यासाठी 745.38 लक्ष, तर नांदेड जिल्ह्याला 553 कोटी 48,62,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।